गरम उकळत्या पाण्यामध्ये रवा टाकून तर बघा, इतकी सुंदर रेसिपी नाश्त्यासाठी तयार होईल. माझं नाव करिश्मा माने. माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. रेसिपीला सुरुवात करूया. इथे एक भांडं घ्यायचं आहे. भांड्यामध्ये इथे 1.5 वाटी पाणी घालून घ्यायचे. बरोबर 1.5 वाटी इथे पाणी मोजून घ्यायचं आहे. गॅसवर ही कढई आपण गरम होण्यासाठी ठेवणार आहोत. पाणी आपलं जोपर्यंत गरम होतं, इथे 1 वाटीभर बारीक रवा घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता पाणी छान उकळत आलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक माप आहे ना, त्याचा अर्धा माप इथे तेल घालून घेणार आहोत. साधारण 1 चमचा एवढं इथे तेल घालून घ्यायचं आहे. तेल या पाण्यामध्ये छान उकळून घ्यायचं आहे. तेल आणि मीठ पाण्यामध्ये छान वितळलं पाहिजे, अशा पद्धतीने पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता पाण्यामध्ये तेल आणि मीठ छान मिक्स झालं आहे आणि उकळंसुद्धा आलं आहे. तर इथे गॅसची फ्लेम आहे ना, ती लो ठेवायची आहे आणि लो ठेवून आपल्याला हा रवा आहे ना, या पाण्यामध्ये मिक्स करत घ्यायचा आहे. हळूहळू करून हे पाण्यामध्ये रवा मिक्स करत जायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स केलं की आपल्या ज्या रव्यामध्ये आहेत ना, त्या गुठळ्या होणार नाहीत आणि पटापट इथे आपले गुठळ्या जरी झाल्या तर ते लवकर मुडल्या जातात. आणि अशा पद्धतीने रवा या कढईमध्ये घालून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता 1 वाटी ते रव्यासाठी 1.5 वाटीचं पाण्याचं प्रमाण सांगितलं आहे. ते अगदी योग्य प्रमाण सांगितलं आहे. तर इथे बघू शकता जरासुद्धा रवा आपला फडफडीत असा झाला नाही किंवा मोकळा देखील झाला नाही. जेवढा आपल्याला जसं एक डो तयार तशा पद्धतीचे इथे एक डो तयार झाला आहे. गॅसची फ्लेम मी बंद केली आहे आणि इथे बघू शकता रवा पूर्ण आपला एक डो जसा तयार होईल तशा पद्धतीचा इथे एक डो तयार झाला आहे. साधारण 5 ते 10 मिनटासाठी झाकण लावून रव्याला छान सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर इथे बघू शकता 5 ते 10 मिनटं झाली आहे. रव्याचं जे हे पीठ आहे ना, ते थोडंसं कोमट गरम आहे, म्हणजेच माझ्या हाताला देखील चटका बसत नाही आहे. तर मी हाताला थोडंसं तेल लावून हा रव्याचा डो आहे ते मळून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा रव्याचा डो मळून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता एक देखील गुठळ्या झाल्या नाहीत. अगदी सॉफ्ट असा इथे आपला डो तयार झाला आहे. तर या रव्याच्या डोचे आपण 3 उंडे तयार करून घेणार आहोत. एक तेलाची कॅरी बॅग घ्यायची, त्यावर तेल लावलेलंच आहे मी आणि एक उंडा जो आहे तो या तेलाच्या कॅरी बॅग ठेवून हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. तर यावर मी दुसरी देखील तेलाचीच कॅरी बॅग लावत आहे आणि ते देखील थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. किंवा जर तुम्हाला एखादं ताट किंवा लाटण्याने देखील आपण अशा पद्धतीचा गोल आकाराचं पोळीप्रमाणे इथे एक छोटी पोळी अशी लाटून घेणार आहोत. तर इथे बघू शकता ताठाने देखील मी दाब देऊन छान अशी पोळी तयार करून घेतली आहे. मध्यम जाडीची इथे आपली पोळी तयार झाली आहे. तर इथे बघू शकता थोडंसं कडेचा काठ थोडासा जाड वाटत होता, म्हणून मी हाताने थोडंसं प्रेस करून घेतला आहे आणि हा थोडासा जो रव्याची पोळी आहे ती एका आपण तव्यावर काढून घेणार आहोत. तव्यावर इथे नॉनस्टिकी तवा घेतला आहे. तव्यावर अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं आहे. तव्यावर हे तूप आहे ना छान हाताने पसरवून घ्यायचं आहे. तर तयार करून घेतलेली रव्याची जी पोळी आहे ती आपण या तव्यावर घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता जरासुद्धा या प्लास्टिकला आपलं जे पोळी आहे ती चिकटली नाही, लगेचच अलगदपणे निघाली आहे. तर इथे बघू शकता. तर इथे मी शेजवान चटणी घेतली आहे. हवं तर तुम्ही पिझ्झा सॉस देखील घेऊ शकता किंवा टोमॅटो केचप देखील घेऊ शकता. अशा पद्धतीने जे आहे शेजवान चटणी या पूर्ण रव्याच्या पोळीला कडेपर्यंत लावून घ्यायचं आहे. जरासुद्धा भाग आपल्याला न सोडता कडेपर्यंत इथे मी शेजवान चटणी लावून घेतली आहे. त्यावर मी थोडेसे शिमला मिरचीचे काप ठेवत आहे. टोमॅटोचे देखील काप ठेवून घ्यायचे आहे. तर टोमॅटो, कांदा, शिमला मिरची असे सगळ्यांचे टॉपिक इथे लावून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता खूप सुंदर असं आपलं इथे छान आपलं हे रव्याच्या पोळीला लावून घेतलेले कांदा टोमॅटो दिसत आहेत. तर यावर आपल्याला थोडंसं मिक्स ऑर्गॅनिक देखील घालून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मिक्स ऑर्गॅनिक मी घालून घेत आहे.
मिक्स ऑर्गॅनिक घातल्यानंतर हा तवा जो आहे तो आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे. सुरुवातीचे 5 मिनटं गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे, कारण की आपण थंड तव्यावर ही पोळी ठेवून घेतली होती, म्हणून इथे सुरुवातीचे 5 मिनटं गॅस मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर 3 मिनटासाठी गॅस पूर्ण लो ठेवायचा आहे. त्यावर झाकण ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनटानंतर इथे झाकण उघडून बघू शकता, थोडेसे कांदे आणि टोमॅटो जे आहेत थोडेसे हलके असे नरम झाल्यासारखे दिसत आहे आणि त्यावर आपण इथे चीज घालून घेणार आहोत. इथे तुम्ही मोझरेलाचा चीज देखील घालू शकता, पण आत्ता माझ्याकडे मोझरेला चीज अवेलेबल नव्हता, म्हणून मी ते साधा चीज घालून घेतला आहे. चीज पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर इथे सगळ्या बाजूने चीज आपलं घालून घ्यायचं आहे. तर इथे चीज घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा ऑर्गॅनो घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे 2 मिनटासाठी झाकण लावून चीज मेल्ट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर इथे बघू शकता 2 मिनटं झाली आहेत, चीज मेल्ट झाला आहे आणि खूप खमंग असं पिझ्झासारखा वास येत आहे. अवघ्या 5 ते 10 मिनटामध्ये इथे रव्यापासून अगदी पौष्टिक आणि हेल्दी असा पिझ्झासारखा इथे नाश्ता तयार करून घेतला आहे. तर हा नाश्ता लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप आवडीने खातात. तर तुम्ही देखील अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. इथे आपला पिझ्झा खालून असा छान शेकून झाला आहे. तर इथे बघू शकता आपण एका ताटावर काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता किती सुंदर असा इथे आपला पिझ्झा दिसत आहे. जराही आपण मैद्याचा वापर न करता, गव्हाच्या पिठाचा वापर न करता, की हात देखील न खराब करता, पीठ न मळता इथे खूप अवघ्या 5 ते 10 मिनटामध्ये खूप सोप्या पद्धतीने हेल्दी असा इथे पिझ्झा तयार करून घेतला आहे. इन्स्टंट असा रव्याचा पिझ्झा इथे तयार झाला आहे. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगा. तर इथे बघू शकता, इथे लहान मुलांना खायचा असेल तर थोडासा मऊसूद असा पिझ्झा तुम्ही तयार करून घेऊ शकता. मोठ्यांना खायचा असेल तर खालून थोडंसं क्रिस्पी होऊपर्यंत ह्याला छान तव्यावर भाजून घ्यायचं आहे. तर इथे रव्यापासून अगदी हेल्दी असा इथे पिझ्झा तयार झाला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला जॉईनसुद्धा करू शकता. तर समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपीचे नवनवीन नोटिफिकेशन सहज मिळवत राहा. तर ही रेसिपी तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये.